विरामानंतर आपले स्वागत। विक्रोळी इथल्या टागोर नगर येथे नशामुक्त विक्रोळी अभियान राबवण्यात आलं होतं। पाहूयात याविषयीचं हे वृत्त। आपल्या देशाला व्यसनमुक्त करण्यासाठी विक्रोळीमध्ये एक विशेष अभियान राबवण्यात आले। या नशामुक्ती अभियानामध्ये उपपोलीस निरीक्षक अश्विन सानप यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून नशा कशा प्रकारच्या असतात, तसेच कुठल्या झाडापासून कोणत्या नशेचे प्रकार तयार करण्यात येतात आणि त्या नशेपासून कोणते दुष्परिणाम होतात याविषयी माहिती दिली आहे। एक्चुअली ड्रग्स क्या है, ड्रग्स के इफेक्ट्स क्या है, ड्रग्स आप कैसे पहचान सकते हैं कि ये ड्रग्स है या कौन सी चीज़ है। अपने बच्चे के पास अगर मिलती है तो शायद कभी माँ बाप को नहीं पता चल जाता है कि बच्चे के जेब में हमें क्या मिला है। दरम्यान एमडी हा जो एक व्यसनाचा प्रकार आहे त्याचा नार्कोटिक प्रकारामध्ये सध्या समावेश नाहीये, मात्र त्यापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तो प्रकार आम्ही नार्कोटिक मध्ये समाविष्ट करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गोखळे यांनी सांगितले। ज्या व्यक्तींना विद्यार्थ्यांना नशा किंवा व्यसन जडते अशा व्यक्तींना या व्यसनापासून कसे दूर ठेवता येईल यासाठी कन्सल्टिंग क्लास घेण्यात आले पाहिजेत, तरच आपला देश नशामुक्त होऊ शकतो असं सांगळे यांनी सांगितलंय। एक बात बताना चाहता हूं मैं कि यहाँ के जो बच्चे लोग हैं, यहाँ के जो आयोजक हैं, इन्होंने ये जो अभियान शुरू किया है नशा मुक्त विक्रोली अभियान, बहुत अच्छा दिमाग में आया है उनको। दरम्यान आपल्या देशाला महासत्ता बनवण्याबरोबरच निरोगी ठेवणंही आवश्यक आहे। त्यासाठी असे उपक्रम नक्कीच तारक ठरतील यात काही शंका नाही। कॅमेरामन संदीपसह